चला आपण मेकॅनिक्स मध्ये आतापर्यंत रिलेटिव्ह मोशन पर्यंत आलो. ठीक आहे. कायनेमॅटिक्सचा पार्ट झाला आपला पूर्ण. रिलेटिव्ह मोशनही घेतला आपण. आता आपल्याला स्टार्ट करायचंय मेकॅनिक्स मध्ये सगळ्यात महत्वाचा चॅप्टर NLM. तसे जे आपले व्हिडिओज पण आहेत, मी 1-2 व्हिडिओ तुम्हाला दाखवले होते, पण त्याच्यामध्ये थोडे इरेग्युलर झाले सगळे मुलं. त्याच्यामुळे आपण ह्याला थोडं असं समजू, थोडं तसंही पाहू, दोन्ही मेथडने पाहू. कारण हा एक अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे JEE मेन्सच्या दृष्टीने. कारण 11वी मधून तुम्हाला जे चॅप्टर विचारले जातात मोस्टली त्यामध्ये कायनेमॅटिक्स आणि NLM असतं. आणि याच्यावर डिपेंड असतो वर्क एनर्जी. या चॅप्टरवर वर्क एनर्जी असतो. आता बघा, NLM मध्ये आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय शिकतो? फोर्स. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हा जो चॅप्टर आहे त्याच्यात तुम्ही लॉज परत परत शिकण्याचं काम नाहीये. कारण लॉज आपण 7-8 स्टँडर्ड पासून शिकतो. परंतु या वर्षी त्या लॉजचं मॅथमॅटिक्स समजून घ्यायचं आहे. फोर्स काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फोर्सला आपण बेसिकली म्हणतो पुश ऑर पुल. ओके. कोणत्याही ऑब्जेक्टवर जो पुश किंवा पुल ऍक्ट करतो त्याला आपण फोर्स म्हणतो. मग हा जो पुश ऑर पुल आहे इज फोर्स. पण ही फोर्सची डेफिनेशन नाही. ठीक आहे. ही फोर्सची डेफिनेशन नाही. फोर्सची डेफिनेशन आहे MA, मास इंटू ऍक्सेलरेशन. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे, मागे व्हिडिओमध्ये दाखवलं. मी तुम्हाला डबल शिकवेल. याचं प्रूफ येतं न्यूटन सेकंड लॉ वरून. तर ही त्याची डेफिनेशन आहे. हे फक्त त्याचं एक वर्णन आहे की बेसिकली फोर्स काय असतो. तो एखाद्या ऑब्जेक्टला ढकलतो किंवा ओढतो. त्याचं दुसरं काही काम नाही. पण हे पूर्ण युनिवर्स, त्यामध्ये आपण जे वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी पाहतो, वर्क आहे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी पुश पुल म्हणजे फोर्सवर डिपेंड असतात. आता फोर्स काय काय करतं? फोर्स कॉजेस सगळ्यात पहिल्यांदा चेंज ओनली स्पीड. आता थोडा वेळ पाळा सगळ्यांनी. थोडा आता रेग्युलर व्हायचा प्रयत्न करा. अदरवाइज नो वन कॅन सेव्ह यू. चेंज ओनली स्पीड. फोर्सचं काम स्पीड बदलणे. ओनली म्हणजे फक्त स्पीड बदलतं. स्पीड काय आहे? कायनेमॅटिक्स मध्ये शिकलोय आपण. स्पीड हे हाऊ अ बॉडी इज फास्ट ऑर स्लो हे ठरवतं. फोर्स कधी कधी फक्त स्पीड बदलतं. हे केव्हा पॉसिबल आहे? वेन बॉडी इज इन स्ट्रेट लाईन मोशन. ठीक आहे. बॉडी जेव्हा फक्त स्ट्रेट लाईन मध्ये असते, स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करणारी बॉडी डायरेक्शन बदलतच नाही. म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्शनचा काही सेन्स राहिला नाही. म्हणजे त्याच्यात बदलणार तर फक्त स्पीड. पण आपण जेव्हा म्हणतो फोर्स चेंजेस ओनली स्पीड, then we say body is in straight line motion or in a single direction motion. अजून काय करतं फोर्स? बघा, ओनली डायरेक्शन. फक्त डायरेक्शन बदलाचे काम करतं असं ऍक्च्युअली होत नाही. खरं काय करतं? स्पीड अँड डायरेक्शन बोथ. ठीक नाही, दोन्ही गोष्टी करतं. कंटिन्यू डायरेक्शन बदलणारं मोशन कोणतं? वी ऑलरेडी लर्न अबाउट दॅट. सर्क्युलर मोशन. प्रत्येक पॉइंटला डायरेक्शन बदलते, टँजेन्शियल असते. त्याच्यासाठी रेस्पॉन्सिबल असतो सेंट्रिपिटल फोर्स, mv²/r. आता हे सगळं झालेलं आहे, विसरल्यासारखं करायचं नाही. अजून ह्याच्यामध्ये अजून काय चेंज करू शकतो? साईज अँड शेप ऑफ अ बॉडी. याला आपण एक शब्द म्हणतो फिजिक्स मध्ये, डिफॉर्मेशन.
डिफॉर्मेशन, फॉर्मेशन तयार होणे, डिफॉर्मेशन बिघडणे. एखाद्या ऑब्जेक्टचा शेप किंवा साईज चेंज होते. शेप आणि साईज सेम आहेत का? नो. शेप इज जॉमेट्री. साईज टेल्स अबाउट एरिया अँड व्हॉल्यूम. एखादा स्पेरिकल बॉल आहे, स्माईलचा वगैरे, आपण त्याला प्रेस केलं तर तो डिफॉर्म झाला, त्याचा शेप चेंज झाला. तो स्पेरिकल होता, आता तो ऍक्च्युअल कोणत्या शेपचा आहे नाही सांगता येत, कारण आपण त्याला रेग्युलर शेप म्हणून नाव दिलेलं नाही कोणतं. मग काय झालं, त्याचं व्हॉल्यूम बदललं, हो नाही, त्याचा सरफेस एरिया बदलला. त्याच्यामुळे शेप अँड साईज आर डिफरंट थिंग्स. फोर्सचं बेसिक काम हे आहे. आता मी तुम्हाला एकदम एबीसीडी पासून फोर्स शिकवायलो. आपला चॅप्टर चालू झालेला आहे एनएलएम. एनएलएम आला की तुमचे पुढचे सगळे चॅप्टर फास्ट होतात, त्याला वेळ लागत नाही. इथपर्यंत डिटेल शिकावं लागतं सगळं. एनएलएम मध्ये जेवढं छान शिकाल तेवढा वर्क एनर्जी सोपा जातो, रोटेशन सोपा जातो. मग राहते वेव्ह थेअरी आणि मग थर्मोडायनॅमिक्स. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन नाही, फक्त तुम्ही हे चॅप्टर पक्के करा. साईज अँड शेप ऑफ बॉडी, स्पीड अँड डायरेक्शन, ओनली डायरेक्शन ओनली स्पीड. फोर्सचं काम एवढंच आहे, फोर्स एवढ्याच गोष्टी करतं. आता फोर्स म्हटलं, फिजिकल क्वांटिटी म्हटलं, तर आपण याच्यामध्ये शिकतो युनिट, है की नाही? युनिट ऑफ फोर्स. आता फोर्स एक आपल्या सगळ्यांना माहिती आहे वेक्टर क्वांटिटी आहे. इट नीड्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ. त्याचं युनिट काय असेल? युनिट म्हणजे आपण ह्याच्यात बोलतो एसआय युनिट. एसआय युनिट मीन्स एमकेएस सिस्टीम, ठीक आहे, मीटर किलोग्रॅम सेकंड. त्याच्यामध्ये जे एसआय युनिट आहे, एसआय युनिट इज नथिंग बट न्यूटन. न्यूटन हे त्याचं युनिट आहे. एन शुड बी स्मॉल. जेव्हा फिजिक्स मध्ये पूर्ण युनिट नावासह लिहितात तेव्हा पहिला अक्षर स्मॉल काढतात, लक्षात ठेवा. न्यूटन प्रॉपर नाउन आहे, पण एन कॅपिटल काढत नाही. इंग्लिश ग्रामरचा रूल इथं नसतो. न्यूटन हे त्याचं एसआय युनिट आहे. आपण त्याला सिंगल लेटर कॅपिटल एन ने दाखवतो. आणि हे युनिट काय आहे? किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे नीट बघा, हे मास आहे, हे डिस्टन्स आहे, आणि हे टाइमचा स्क्वेअर आहे. म्हणजे सर हे कोण आहे ऍक्च्युली? एमएच आहे ना. नीट बघा, एमएच आहे हा. का? केजी म्हणजे कोण? मास. मीटर पर सेकंड स्क्वेअर कोण असते? ऍक्सेलरेशन. तर मास इंटू ऍक्सेलरेशन. युनिट अँड डायमेन्शन मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट शिकवली होती. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचा जर तुम्हाला युनिट लिहायचंय तर तुम्हाला त्याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. ते आपण एम ए फॉर्म्युल्यावरूनच युनिट बनवलेलं असतं, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये जर आपण सीजीएस युनिट लिहिलं, सेंटीमीटर ग्रॅम सेकंड्स मधलं युनिट लिहिलं, तर युनिट असतं डाईन. लक्षात ठेवा, न्यूटन सारखं डाईन एक युनिट आहे. तुम्ही ऑलरेडी 9th स्टँडर्डला शिकलेले. डाईन एक युनिट असतं. आणि हे जे युनिट आहे इथे किलोग्रॅमचं कन्व्हर्जन ग्रॅम होतं, मीटरला सेंटीमीटर म्हणतात, सेकंडला सेकंडच असतं. हे सुद्धा फक्त स्मॉलर युनिट असतं, ठीक आहे. हे झाले याचे युनिट. त्याच्यात एक अजून युनिट असतं, यशचा चित्रपट केजीएफ. किलोग्रॅम फोर्स. किलोग्रॅम फोर्स म्हणतात त्याला, केजीएफ म्हणून लक्षात ठेवा. तर केजीएफ फोर्स इज किलोग्रॅम फोर्स. आता हा कोणता फोर्स आहे? हा फोर्स फक्त अर्थ लावते, बाकीचे फोर्सेस चालतात. फोर्सेस हे बॉडीच्या इंटरॅक्शन मुळे असतात. इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन जे असतात ऑब्जेक्ट्स मध्ये, तुम्ही त्याच्याबद्दल केमिस्ट्रीत पाहता की ऑब्जेक्टचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर काय आहे. ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आपण पाहतो की कोणता फोर्स कोणत्या केमिकल बॉन्डिंगला हेल्प करतो.
तुम्ही आता फोर्सेस केमिकल बॉन्डिंग मध्ये शिकता, त्याच्यात न्यूक्लिअर फोर्स आहेत, वॉन्डरवॉल फोर्सेस आहेत, लंडन फोर्सेस आहेत, ठीक नाही? हे जे फोर्सेस असतात हे सगळे इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन बद्दल बोलतात. तर केजीएफ काय आहे? इट इज अ फोर्स with which earth attracts 1 kilogram body towards its center. म्हणजे ही आपली अर्थचा हा सेंटर, आणि असं समजा की ही एक बॉडी आहे, या बॉडीचा मास आहे 1 किलोग्रॅम. तर याला अर्थ आपल्या सेंटरकडे ज्या फोर्सने अट्रॅक्ट करते, दॅट इज कॉल्ड केजीएफ. किलोग्रॅम फोर्स, किलोग्रॅम आलेलंच आहे ऑब्जेक्टचा मास 1 किलोग्रॅम घेऊन. तर कधी कधी एक्झाम मध्ये तुम्हाला केजीएफ शब्द येईल, तर कन्फ्युज व्हायचं नाही, हा कोणता फोर्स आहे. केजीएफ रिप्रेझेंट्स किलोग्रॅम फोर्स. बाकी किलोग्रॅम फोर्सला डिफाईन कसं केलेलं आहे? किलोग्रॅम फोर्स इज फोर्स डिवायडेड बाय स्मॉल जी. स्मॉल जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. स्टँडर्डला शिकलोय आपण. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीन्स आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, इट इज द ऍक्सेलरेशन एक्झर्टेड बाय द अर्थ. फोर्स, हा जो फोर्स असतो तो आपण नेहमी लिहितो न्यूटन मध्ये, ठीक आहे? आणि त्याला डिवाइड कशाने करतो? जी ने. आता तुम्ही नीट बघा, तर केजीएफ फोर्स नीट पहा, के जी एफ. त्याच्यामध्ये तुम्ही वर लिहिला फोर्स, खाली लिहिला जी. फोर्स असतो एम ए, खाली असतो जी. अर्थच्या याला जी म्हणतात, जी बाय जी. हे तर कॅन्सल झालं, म्हणजे ऑटोमॅटिक तो मासला रिलेट झाला ना. तर एक गोष्ट लक्षात घ्या, केजीएफ फोर्स जो आहे त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत? तो 1 किलोग्रॅम मासच्या बॉडीला अट्रॅक्ट करतो, अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. हा फोर्स अर्थ लावते. हे झालं त्याच्याबद्दल. बाकी अजून आपण फोर्स बद्दल काय शिकायला पाहिजे? हे ऑलरेडी आपण शिकलेलं आहे. फोर्सचे डायमेन्शन्स, हे सगळं परीक्षेत विचारतात, लिहायचं मस्तपैकी. तुम्हाला माहिती आहे डायमेन्शन्स MLT-2 कसे तयार करायचे आपण शिकलेलो आहोत. फॉर्म्युला घेतात आणि त्याला मास, लेंथ आणि टाइमच्या फॉर्म मध्ये आपण लिहितो, MLT. तर हे झाले बेसिक्स ऑफ फोर्स. फोर्स आहे काय, करतो काय, त्याचं युनिट काय, या गोष्टी. आता आपल्या नेचरमध्ये, आपल्या पूर्ण नेचरमध्ये काही फंडामेंटल फोर्सेस आहेत. तर आपण खूप सारे फोर्सेस शिकतो लहानपणापासून. मेकॅनिकल फोर्स, मस्क्युलर फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, न्यूक्लिअर फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, वेट, टेन्शन, नॉर्मल, हे नाही, खूप सारे फोर्सेस शिकतो. त्याच्यामुळे आपल्याला काय वाटते, दीज ऑल आर टाइप्स ऑफ फोर्सेस. नो, नॉट ऍक्च्युअली. हे सगळे फोर्सचे टाइप नाहीत. दीज ऑल आर फोर्सेस, नो डाऊट, but all forces that we experience in our day-to-day life are categorized in 4 fundamental forces. तुम्ही कोणताही फोर्स घ्या, तो या 4 फोर्सेस पैकी एक असतो. द फंडामेंटल फोर्सेस, तर हे असतात एकूण 4 फोर्सेस. तर आपल्याकडे जर लक्षात घ्यायचंय तर फंडामेंटल फोर्सेस किती आहेत? 4. 4 आहे. आता कोणते कोणते? We must know about that. So there are 4 fundamental forces. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिला असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज फंडामेंटल फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय काम करतो? अट्रॅक्ट. मागे आपण पाहिलेले ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ओनली ऑफ अट्रॅक्टिव्ह नेचर. ठीक आहे, हा फोर्स फक्त अट्रॅक्ट करतो. असं कधी पाहिले की अर्थने एखाद्या बॉडीला पुश केलं? नाही, अर्थ फक्त पुल करते, ओढते. अर्थ फक्त अट्रॅक्ट करते. अर्थ कधीही ऑब्जेक्टला स्वतःपासून रिपेल करत नाही. आपण बसल्या बसल्या अर्थनं आपल्याला वर उडवलं असं कधीच होत नाही. ठीक आहे, बिकॉज इट्स ओनली ऑफ विच फोर्स? अट्रॅक्टिव्ह फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्यानंतर आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण बेसिकली काय लिहितो? आपल्या सगळ्याला माहिती आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. हाच तो फोर्स आहे. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे M1 M2 मासेस, प्रोडक्ट ऑफ मासेस, आणि हे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. दोन मासेस आहेत, आपण आता पुढे पुढे शिकणार. या दोन मासेस M1 M2, आणि तुम्हाला जर म्हणलं या दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स कोणतं, तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत. नो, कारण पुढे पण डिस्टन्स आहे अजून. मग सर कोणतं डिस्टन्स? तर एक काम करू, इथून इथपर्यंत जाऊ. रॉंग. तर हे भांडणं नको म्हणून त्या दोघांच्या सेंटर ऑफ मास मधला डिस्टन्स घेतात. दिस इज द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. या पॉइंटला म्हणतात सेंटर ऑफ मास. हे आपण पुढे शिकतो रोटेशन मध्ये. सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, हे आपण रोटेशनल मेकॅनिक्स मध्ये शिकतो. दिस इज द डिस्टन्स. आता हा जो फोर्स असतो, हा असतो अट्रॅक्टिव्ह नेचरचा. याला आपण पुढे वेक्टर फॉर्म मध्ये पण लिहितो, पण यांना डिटेल मध्ये नंतर शिकणारच आहोत. वेक्टर काय असतो? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. मी जे आता इथे लिहिले वर, इट्स ओनली मॅग्निट्यूड. हे फक्त मॅग्निट्यूड आहे, कारण याला डायरेक्शन दिलंच नाही. फोर्सला डायरेक्शन लागेल ना. आता हा डायरेक्शन कसा लिहितात? जर तुम्हाला कोणी म्हणलं फोर्सला वेक्टर फॉर्म मध्ये लिहा, ग्रॅव्हिटेशनल फोर्सला, ठीक आहे, इन वेक्टर फॉर्म, तर आपण काय करतो नीट पहा. G M1 M2, ठीक आहे, खाली काय लिहिला? R स्क्वेअर. आणि तुम्हाला माहिती सर इथे डायरेक्शन साठी युनिट वेक्टर द्या, एन कॅप. आता हे कॅप बीट काय विचारू नका, ऑलरेडी आपण शिकलेलंच आहे. एन कॅप म्हणजे युनिट वेक्टर, वेक्टर विथ मॅग्निट्यूड 1. आणि आठवा युनिट वेक्टरची डेफिनेशन काय होती? वेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड. तर एन कॅपला काय लिहितात? हा, आता हा जो एन आहे तो डिस्टन्स बद्दलच बोलतोय, कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे. तर इथे आपण एन कॅपच्या जागी काय लिहिणार? आर वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. समजलं? तर हा झाला त्याचा डायरेक्शन वेक्टर. याच्यामुळे काय फरक पडला? वरच्या खालच्या फॉर्म्युल्यात खूप फरक आहे, खूप आहे. इथे आर स्क्वेअर येतो, इथे मॅग्निट्यूड आहे, म्हणजे बघा हा पण मॅग्निट्यूड आहे, आणि त्याच्यासोबत तुम्ही अजून एक आर मल्टिप्लाय करताय, म्हणजे डिनॉमिनेटरला आर क्यूब बनतो. वर स्क्वेअर आहे, खाली क्यूब आहे. दिस इज द बेसिक डिफरन्स. तर खाली जो दिलाय तो ऍक्च्युली आपल्याला इथे महत्वाची गोष्ट सांगतो की तो एक फोर्स कसा आहे? डायरेक्शनल फोर्स आहे, आणि याच्यामध्ये दोन ऑब्जेक्टच्या ऑपोजिट मध्ये तो काम करतो, म्हणजे ते एक निगेटिव्ह साईन पण लावतो. तर हे त्याचं ओरिजिनल एक्सप्लेनेशन आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स साठी आपल्याला ग्रॅव्हिटेशन नावाचा एक सेपरेट चॅप्टर आहे. तो चॅप्टर मी तुम्हाला सिद्धीच्या बॅच सोबत शिकवणार आहे, त्यांचा ठेवलेला आहे. मग आता बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा आपला मेन फोर्स आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे याची व्हॅल्यू किती असते. तुम्हाला माहिती आहे ही व्हॅल्यू. याच्यात हा जो कॅपिटल जी असतो, we know that this capital G is universal constant of gravitation. Its value is 6.67 10 raised to minus 11.
हे आपण 9th 10th स्टँडर्ड मध्ये शिकलेलं आहे. ही व्हॅल्यू असते त्याची आणि बाकी याचं युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. तर ते कसं आलं? काही नाही. जी ला सेपरेट करा. सर जी ला सेपरेट केलं तर हा आर स्क्वेअर इकडे जातो. युनिट कसे बनतात बघा. आता 9वी 10वीचं फिजिक्स शिकत नाहीयेत आपण आणि खाली आलेलं आहे M1 M2. नाव लुक, फोर्सचं युनिट न्यूटन, डिस्टन्स स्क्वेअर मीटर स्क्वेअर, मास इंटू मास किलोग्रॅम इंटू किलोग्रॅम. जीचं युनिट बनलं न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर असं बनते. नाही तर पाठ करायच्या मागे लागतात. पाठ करून येत नाही. दिस इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. समजले कसं आलं ते? तर हे आपण ग्रॅव्हिटेशन सगळं शिकलं नाही. आपण फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो हे पाहिलंय. तर आपण याचा अर्थ असा होत नाही की आपण सगळं ग्रॅव्हिटेशन शिकलं. नो, दॅट्स नॉट. आता बघा, या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला फोर्सचा दुसरा प्रकार फंडामेंटल समजून घ्या. मी आता तुम्हाला हा चॅप्टर एकदम डेप्थ मध्ये शिकवणार आहे आणि एक ना एक गोष्ट समजून घ्यायच्या. नाउ लुक, सेकंड फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स वर लिहिलेलंच आहे. त्याचं नाव पूर्ण लिहून तू नको आता. मी आता इथे जेवढे नावं लिहित आहे या वर्षी आणि पुढच्या वर्षी मिळून तुम्ही या प्रत्येकावर एक चॅप्टर शिकणार आहात. ग्रॅव्हिटेशन एक सेपरेट चॅप्टर आहे 11th स्टँडर्डला. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम 4 चॅप्टर आहेत 12वीला. 4 चॅप्टर्स ओनली ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. 9th 10th स्टँडर्ड आठवा. फोरस्टेड एक्सपेरिमेंट्स. इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूसेस मैग्नेटिज्म अराउंड इट, फोरस्टेड लॉ. उसके बाद माइकल फैराडेज लॉ, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 10th ला होतं. जनरेटर, इलेक्ट्रिक मोटर कसं नव्हतं सगळीकडे असते, तू विसरली. आता हे घ्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आता हा कोणता फोर्स असतो बघा. आता हा फोर्स बेसिकली लक्षात घ्या, हा असतो अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह. दोन्ही टाईपचा असतो. दोन चार्जेस मध्ये पार्टिकल्सला चार्जेस असतात. चार्ज काय आहे? प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स, पॉझिट्रॉन्स. खूप आहे. 200 सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. आपण 3 शिकतो, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. त्याच्या बाहेर आपल्याला केमिस्ट्रीच माहित नाही. खूप आहे. आपण जेवढं केमिस्ट्री शिकायलो ते लेस दॅन 1% आहे. अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह बोथ काइंड ऑफ फोर्सेस आर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक. इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम दोन्हीने एकत्र आलेला फोर्स. त्याच्यासाठी तुम्ही 12th स्टँडर्डला शिकता. सगळ्यात आधी इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, मग पुढचा चॅप्टर शिकता एसी, त्याच्यानंतर EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि एसी ऑल्टरनेटिंग करंट. आपण 10वीला पाहिलं होतं 50 हर्ट्ज त्याची फ्रिक्वेन्सी असते इंडियामध्ये. आता वेव्ह थिअरी झाल्यावर तुम्हाला चांगलं कळेल. ही असते साईन वेव्ह. तर हेच असतं ते. तर ही फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ वेव्स पर सेकंड. ठीक आहे. आता बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह असतो. त्याच्यानंतर हे फोर्सेस असतात लॉंग रेंज फोर्सेस. लॉंग रेंज फोर्स असतात हे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स शॉर्ट रेंज फोर्स असतो. तुमच्या माहितीसाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द वीकेस्ट फोर्स. सगळ्यात वीक फोर्स असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जर तुमच्या डोक्यात असेल किती स्ट्रॉंग आहे, सगळ्याला ओढून धरले, नो. सगळ्यात वीक फोर्स ग्रॅव्हिटेशनल आहे. सगळ्यात स्ट्रॉंग फोर्स कोणता आहे? नो, न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लिअर फोर्स इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स. हा चॅप्टर शिकताना तुमचं बरंचसं केमिस्ट्री कव्हर होईल, लक्ष ठेवा. तर हे लॉंग रेंज फोर्सेस असतात. याचा अर्थ
दोन ऑब्जेक्ट मध्ये थोडं डिस्टन्स जास्त जरी असेल तर हे फोर्सेस काम करतात. लॉंग रेंज फोर्सेस असतात. त्याच्यानंतर कशावर डिपेंड आहेत हे फोर्सेस? डिपेंड ऑन मीडियम ऑफ पार्टिकल्स. ज्या पार्टिकल मध्ये हा फोर्स लागत आहे त्यांच्या मीडियमवर हा डिपेंड असतो. म्हणजे तो तुम्ही पार्टिकल, आता हे तुम्ही पुढे चालून शिकाल. तुम्हाला 12वीला गेल्यावर एक साइन शिकायचंय, एप्सिलॉन नॉट. त्याच्यानंतर तुम्हाला शिकायचंय म्यू नॉट. याला म्हणतात फ्री स्पेस परमिटिव्हिटी, याला म्हणतात फ्री स्पेस परमिएबिलिटी. हे कोण आहे? हे असतात मीडियमचे कॉन्स्टंट. तुम्ही कोणत्या मीडियम मध्ये हे फोर्सेस लावताय? मी म्हणलं दोन चार्जेस घेतले Q1 Q2. हे दोन चार्जेस मी एअर मध्ये ठेवले, एअर मीडियम मध्ये ठेवले, तर त्यांचा कॉन्स्टंट असतो एप्सिलॉन नॉट. हा एप्सिलॉन असतो ग्रीक लेटर. ठीक आहे. त्याच्यानंतर हेच दोन फोर्सेस चार्जेस मी वॉटर मध्ये ठेवले तर यांचा हा बदलतो. नाही, हा बदलतो, एप्सिलॉन नॉट बदलतो. मी चार्जेस बद्दल बोलायलो. म्यू नॉट मॅग्नेटिझम साठी असतो, एप्सिलॉन नॉट इलेक्ट्रिसिटीसाठी असतो. आपण शिकतो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. हे दोघंही सोबत येतात आणि हे दोघं सोबत आल्यावर एक धमाल करतात. स्पीड ऑफ लाईट या दोघांनी बनते. हा 12वीचं फिजिक्स शिकल्यावर तर फार मजा येते, खूप जबरदस्त आहे. आता बघा, तर एप्सिलॉन नॉट, म्यू नॉट हे कोण आहे? दीज आर मीडियम कॉन्स्टंट्स. हे ठरवतात, हे परमिएबिलिटी आणि परमिटिव्हिटी आहे. परमिटिव्हिटी, परमिट देणं, म्हणजे हा नंबर ठरवतो की दोन चार्जेस मध्ये फोर्स किती लागू द्यायचा. परमिशन द्यायचं काम करतो तो. परमिशन इज ग्रँटेड म्हणलं की फोर्स चांगला काम करणार. परमिएबिलिटी तेच आहे. परमिएबिलिटी, परमिटिव्हिटी अर्थ एकच असतो, फक्त त्यांना मॅग्नेटिझम मध्ये थोडस वेगळ्या अर्थानं पाहतात. तर याच्यावरून लक्षात घ्यायचं की आता तुम्ही फक्त थेरॉटिकल पार्ट पाहताय, कारण याच्यावर डीप मध्ये 12वीला शिकायचंय. आता हे 11वीला आपण फक्त टाइप्स पाहतोय. आपण जे लिहितोय हे सगळे काय फंडामेंटल टाइप्स आहेत. फंडामेंटल. आपल्या या पूर्ण युनिव्हर्स मध्ये जेवढे फोर्सेस आपण शिकतो हे 4 पार्ट मध्ये, त्यातले 2 झाले हे. अजून काय म्हणता येईल सर? याच्यात कोणते कोणते फोर्स आहेत? तर लक्षात घ्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स मध्ये कोणकोणते फोर्सेस येतात जे आपण या चॅप्टर मध्ये आता शिकणार पुढे सुरू. इट्स अ बिग चॅप्टर बट मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर. आता वन बाय वन सगळे फोर्सेस शिकायचे आहेत आपल्याला. तर त्यामध्ये सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस कोणते कोणते आहेत? तर आपल्या सिलेबसचा सगळ्यात पहिला फोर्स टेन्शन फोर्स, त्याच्यानंतर नॉर्मल फोर्स. ठीक आहे, नॉर्मल फोर्स. त्याच्यानंतर फ्रिक्शन फोर्स. फ्रिक्शन फोर्स सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे. हे ऑल आर ईएम फोर्सेस. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता आपल्या सगळ्यांचा मस्क्युलर फोर्स. आणि अजून एक असतो स्प्रिंग फोर्स. हे फोर्सेस आपण सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणू शकतो. आणि हा पूर्ण चॅप्टर म्हणजे हेच आहे. हे सगळे शिकणार, या प्रत्येकावर मॅथमॅटिक्स आहे. प्रत्येकावर हा पूर्ण चॅप्टर शिकणं म्हणजे या सगळ्यांना समजून. यांचे नावं तुम्ही 8th स्टँडर्ड पासून ऐकताय. 8th स्टँडर्डला एनसीईआरटी मध्ये आपल्याला टाइप्स ऑफ फोर्सेस मध्ये आलेलं आहे. फोर्स अँड फ्रिक्शन नावाचा चॅप्टर होता 8th स्टँडर्डला, तिथे यांचे नावं आले. पण आता यांचं ऍक्च्युअल डेप्थ नॉलेज 11th स्टँडर्डला आहे. तर ह्याच्यानंतर जी थर्ड टाइप आहे, आपण उद्या, आज आपण फंडामेंटल्स पाहतोय सगळे, फोर्स काय असतो, काय करतो. देन वी हॅव न्यूक्लिअर फोर्सेस. आता न्यूक्लिअर फोर्सेस मध्ये काय म्हणता येणार? फर्स्ट पॉइंट, स्ट्रॉंगेस्ट फोर्स. न्यूक्लिअर फोर्सेस आर स्ट्रॉंगेस्ट फोर्सेस. या पूर्ण युनिव्हर्स मध्ये सगळ्यात स्ट्रॉंग फोर्स हा असतो. आता हा काय करतो? सगळ्यात मेन बघा,
इट कीप्स न्यूक्लियन्स. तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियॉन्स? न्यूक्लियन्स. न्यूक्लियस म्हणजे कोण? न्यूक्लियस मध्ये राहणारे पार्टिकल्स. सर न्यूक्लियसच्या मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स राहतात. इलेक्ट्रॉन तर बाहेर फिरतात, ऑर्बिट्स मध्ये फिरतात, एसपीडीएफ मध्ये असतात, एनएलएमएस मध्ये असतात. एनएलएमएस प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिम्युथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर, स्पिन क्वांटम नंबर. असं असते का? असं असते. हा, ऑपोजिट स्पिन वाले असतात. समजलं? पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. पडो. ते न्यूक्लियन्स आहेत. न्यूक्लियन्स म्हणजे कोण? प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. यांना बघा, इट कीप्स न्यूक्लियन दॅट इज प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इनसाइड द न्यूक्लियस. आपल्याला मनात प्रश्न येतो, प्रोटॉन न्यूट्रॉन का न्यूक्लियसच्या बाहेर जात नाही? ठीक आहे ना? न्यूक्लियसच्या बाहेर का जात नाही? कारण बघा, प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह शुड अट्रॅक्ट इच अदर. म्हणजे एकतर प्रोटॉन्स काय करतील, इलेक्ट्रॉन्सला आपल्या आत ओढून घेतील, किंवा इलेक्ट्रॉन्स प्रोटॉनला बाहेर ओढून घेतील. पण असं का होत नाही? जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात, नंबरने सेम असतात. सेम पॉझिटिव्ह सेम निगेटिव्ह चार्ज कॅन्सल आउट, म्हणून इफेक्ट झिरो बनतो आणि म्हणून एकमेकांना ओढत नाहीत. त्यांचा चार्ज झिरो करण्याचं मुख्य काम कोण करतं, किंवा प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सला बाहेर न जाऊ द्यायचं काम कोण करतं? न्यूक्लिअर फोर्स. याच्याबद्दल तुम्ही 12th स्टँडर्डला सगळ्यात लास्ट चॅप्टरला शिकणार. तिथून तुमचा सिलेबस पूर्ण संपतो फिजिक्सचा, दॅट इज मॉडर्न फिजिक्स. आता तो चालू आहे जिद्दी त्यांचा लास्ट चॅप्टर. येत्या 8-10 दिवसात त्यांचा पूर्ण सिलेबस खतम. तर लक्षात घ्या, न्यूक्लियॉन्स खूप महत्वाचे आहेत. मग होते काय? आयनोझेशन. आयनोझेशन काय? इलेक्ट्रॉन्स लूज करणं किंवा गेन करणं, दॅट इज आयनोझेशन. आपण पाहतो सोडियम आणि क्लोरीन NaCl बॉन्ड कसा बनतो? आयोनिक बॉन्ड असतो. सोडियम एक इलेक्ट्रॉन लूज करतो, क्लोरीन गेन करतो, आणि मग दोघे आयोनिक बॉन्ड बनवतात. दुसरा बॉन्ड असतो कोव्हॅलेंट बॉन्ड. सेम टाईपच्या एलिमेंट्स मध्ये होणारा बॉन्ड. हायड्रोजन हायड्रोजन, सोडियम सोडियम, कार्बन कार्बन, हे सगळे कोव्हॅलेंट बॉन्ड्स आहेत. सहसंयोज बंध मराठीत म्हणतात त्याला. चला, आता लक्षात घ्या, तर न्यूक्लिअर फोर्सेसमुळे होतं काय, हे मेन काम आहे. याच्यामध्ये आपण एक प्रॉपर्टी शिकतो, रेडिओ ऍक्टिव्हिटी. एखादा सबस्टन्स रेडिओ ऍक्टिव्ह आहे, युरेनियम, थोरियम, ट्रॉन्शियम, हे सगळे कोण आहेत? रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. कुठं सापडतात हे? पिरियॉडिक टेबल शिकला? कुठे सापडतात? एफ ब्लॉक मध्ये हे सगळे आहेत. ठीक आहे ना? हे सगळे हायली रेडिओ ऍक्टिव्ह आहेत, पण ह्यांचा अभ्यास आपण आता करत नाही. तुम्ही कधी बघा, एफ ब्लॉक एलिमेंट्स बद्दल जास्त माहिती नाहीये सिलेबस मध्ये. SP बद्दल आहे, नाही नसते, शिकतही नाहीत आता. तुम्ही आता शिकू शकत नाही, त्याला अजून पुढे जावं लागते 12वी संपून. त्याच्यानंतर फिजन. फिजन माहितीये? न्यूक्लिअर रिॲक्टर्स काय करतात? न्यूक्लियसला डिसइंटिग्रेट करतात, फोडतात, त्याच्यातून न्यूट्रॉन्स बाहेर पडत राहतात. दॅट इज कॉल्ड फिजन. फिजन म्हणजे तुटणे, फ्युजन म्हणजे एकत्र येणे. न्यूक्लिअर फिजन, न्यूक्लिअर फ्युजन. आपल्याला जी सन कडून एनर्जी मिळते ती फिजनने मिळते. ठीक आहे? हे न्यूक्लिअर रिॲक्शन्स असतात. फिजन आहे, फ्युजन पण आहे. तर या सगळ्या गोष्टी याच्यात येतात. आणि सगळ्यात लास्ट फंडामेंटल फोर्स आहे वीक फोर्स. काही फोर्सेस आहे वीक फोर्सेस आहे. आता बघा,
तर इथं काय असतं, इट ऍड्स बिटवीन एनी टू एलिमेंटरी पार्टिकल्स weak force acts between any two particles which are elementary. एलिमेंटरीचा अर्थ प्रायमरी, एकदम बेसिक. म्हणजे कोण? प्रोटॉन, न्यूट्रॉन हे प्रायमरी आहेत बिचारे, छोटे छोटे. आता याच्यात काय होत असतं, न्यूट्रॉन काय करत असतो, चेंज करत असतो. न्यूट्रॉन चेंज होतो प्रोटॉन मध्ये वीक फोर्सेसमुळे. कसं सर, न्यूट्रॉनवर कुठलाच चार्ज नसतो? तसं नाही, न्यूट्रॉनवर चार्ज नसतो, पण न्यूट्रॉन एक पार्टिकल आहे. तर न्यूट्रॉन काय करतो, स्वतःमधून इलेक्ट्रॉन एमिट करतो, बाहेर टाकतो. आणि न्यूट्रॉन मधून जेव्हा इलेक्ट्रॉन एमिट होतात, हे अजून तुम्ही हायर स्टडीज मध्ये शिकाल, when neutron emits electron from it, it gets converted into proton. तर न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन प्रोटॉन मध्ये होतं. ठीक आहे, बाय एमिटिंग इलेक्ट्रॉन्स. इट इज पॉसिबल ड्यू टू वीक फोर्सेस. हे वीक फोर्सेस असतात. तर बघा, मग ह्याच्यामध्ये एक नाव असतं, जेव्हा न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनला एमिट करून प्रोटॉन बनतो, तेव्हा त्या पार्टिकलला नाव असतं अँटी न्यूट्रिनो. अँटी न्यूट्रिनो. तर बघा, इथे आपण पाहतो की न्यूट्रॉन एमिट्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म प्रोटॉन. कसं काय सर? इलेक्ट्रॉन बाहेर पडणं म्हणजे काय? लेस डिफिशियन्सी, ठीक आहे ना, डेफिशियन्सी क्रिएट होणं, इलेक्ट्रॉन कमी होणं. इलेक्ट्रॉन जाण्यालाच तर प्रोटॉन म्हणतात. इलेक्ट्रॉन कमी होणं म्हणजेच तर पॉझिटिव्ह चार्ज आहे ना. तर तेच आहे. तर न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनला एमिट करतात, प्रोटॉन बनवतात. याला आपण म्हणतो, इज कॉल्ड, इट्स नेम इज अँटी न्यूट्रिनो. न्यूट्रिनो, न्यूट्रॉन्स, अँटी ऑपोजिट. तर न्यूट्रॉन स्वतःच्या ऑपोजिट जातोय, इलेक्ट्रॉनला लूज करतोय आणि प्रोटॉन बनवतो, म्हणून त्याचं नाव आहे अँटी न्यूट्रिनो. ठीक आहे सर, यांचं नाव वीक फोर्स का ठेवलं पण, आहे की नाही? त्याचं मुख्य कारण आहे, दीज आर व्हेरी शॉर्ट रेंज फोर्सेस. जसं न्यूक्लियर आता आपण पाहिलं, जसं हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कसा आहे, लॉंग रेंज फोर्स आहे. तसा वीक फोर्स कसा असतो, शॉर्ट रेंज, व्हेरी स्मॉल. इतका स्मॉल आहे म्हणून तो न्यूक्लियसच्या आतच चालतो, न्यूक्लियसच्या बाहेर जात नाही, त्याची रेंज खूप कमी असते. तर तो शॉर्ट रेंज फोर्स असतो. ह्याच्याबद्दल तुम्ही आता लास्ट चॅप्टर मध्ये पुढे शिका. तर या 4 वर आपल्याला थ्रू 2 इयर्स शिकायचं आहे, पूर्ण 2 वर्ष. त्यात आपण 11वीला या 4 पैकी फक्त हा एकच शिकणार. 11th स्टँडर्डला एवढा शिकणार आपण, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये हे या वर्षी आपण हे 2 शिकणार. ठीक आहे, बाकी हे 2 आपण 12वीला शिकतो. तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्हिटी वगैरे हे जे आहेत, ते मॉडर्न फिजिक्स मध्ये येतात, शेवटचा सिलेबसचा टॉपिक. तर हे आपले काही स्पेशल क्लासिफिकेशन्स होते. आता आपण उद्या या सगळ्यांना 1 बाय 1 समजून घेऊ. उद्या मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन टेन्शन फोर्स आणि नॉर्मल फोर्स उद्या आपण डिटेलमध्ये शिकणार. फ्रिक्शन एक सेपरेट चॅप्टर आहे आपल्या. फ्रिक्शन एक सेपरेट चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये सगळे फ्रिक्शनचे टाइप्स आहेत. आता जे आपण शिकणार टेन्शन, नॉर्मल, NLM मध्ये आपण विदाउट फ्रिक्शन शिकणार. पहिल्या टप्प्यात 0 फ्रिक्शन मानून आपण केसेस बनवणार. आता मी काही व्हिडिओ दाखवले होते मागच्या वीक मध्ये, ठीक नाही, पण ते व्हिडिओ पण तुम्हाला पाहायचे. आणि आता हे शिकत शिकत ते पाहायचे. आता मी मोड चेंज करत आहे. आता मी तुम्हाला शिकवणार आणि जुना व्हिडिओ पण दाखवणार, म्हणजे तुमचाही बनणार आणि जुना पण पाहायचा, म्हणजे दोन्ही तुम्हाला मिक्स मध्ये शिकता येईल. इथपर्यंत क्लिअर झाला आता फोर्सचे बेसिक्स वगैरे? किती छान आहे. बायंड फोर्स वगैरे जे असतात ते आपण शिकतो
फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये. तो एक सेपरेट चॅप्टर आहे, फक्त फ्लुइड्स बद्दल बोलणारा. हा, हे बघा, मी आत्ताच बोललो, तुम्ही जगातला कोणताही फोर्स शिका, या चारच्या बाहेर नाही. म्हणून त्यांचं नाव फंडामेंटल आहे ना. इकडे कुठेतरी येईल तो. इथे लिहिला नाही म्हणजे तो आला नाही असं नाहीये. आपण सध्या जे शिकणार ते इथे लिहिले. सध्या जे शिकणार, तू ज्या फोर्सचं नाव घेतलीस त्याच्यावर एक सेपरेट चॅप्टर आहे. ठीक आहे. फ्लुइड मेकॅनिक्स सेपरेट टॉपिक आहे. स्टेट बोर्ड मध्ये 12वीला आहे, एनसीआरटी मध्ये सीबीएसई ला 11वीला आहे. हा, तुम्हाला तो शिकावाच लागतो, कारण तुम्ही महाराष्ट्र बोर्डला आहात, तर तुम्हाला बोर्डला तो चॅप्टर येणारच आहे. सो दॅट चॅप्टर शुड बी लर्न इन व्हेरी वेल मॅनर, कारण तो तुम्हाला बोर्डमध्ये पण शिकायचा आहे. चला, हे झाले बेसिक्स. उद्या आपण फ्री बॉडी डायग्राम काढायला शिकणार. वही पेन घेऊन यायची, धडाधड एफबीडी काढायच्या. एकदा एफबीडी काढता आल्या की एनएलएम जमतं.